नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर ही जी साडी आहे ह्याच्यावरचा ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. असे पैठणी काठा टाईप ही साडी आहे, छान साडी आहे. त्याच्यावरती असा ब्लाऊज आलेला आहे. याच्यावरती पूर्ण वर्क आहे, म्हणजे बॅक साईडचा गळा आणि हातावरती असं वर्क आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसं वर्क आहे. तर हे जे वर्क आहे ते पूर्ण असं मोर आहेत त्याच्यात, आणि त्याच्यात खडे पण लावलेले आहेत, आणि स्टोनची जी चेन असते ना ती पण चिटकवलेली आहे. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. इथे बघा, हे असे छोटे छोटे स्टोन चिटकवलेले आहे, स्टोन चेन चिटकवलेली आहे. जी छोटी बॉल चेन असते ना तीही चिटकून घेतलेली आहे. तर इथे हातावरती असा मोर आहे आणि काठ एवढे आहेत, आणि वरती पण एवढी डिझाईन आहे. तर असं आपल्याला ह्याच्याप्रमाणे स्लीव्ज आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तर इथं आपण पहिल्यांदा हा गळा आहे ना, तर तो आपला बसतोय का बघूया. म्हणजे इथं जे शोल्डर आहे ते आपलं बसायला पाहिजे, कारण हे थोडंसं मोठ्या साईजमधलं कटिंग आहे, आणि ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तिची तब्येत थोडीशी लहान आहे. तर याची आपण मेजरमेंट बघू. उंची आहे 13.5, त्यात आपण एक प्लस करून 14.5 घ्यायची आहे. छाती आहे 36, त्याचा चौथा भाग 8.5 म्हणजे 10ची घडी येणार आहे. कमर आहे 28, तर 7 ही आपली प्लस 1.5 इंचाचं मार्जिन, 8.5चा बाही आणि दंडघेर. तर आता पहिल्यांदा आपण फ्रंट आणि बॅक साईडचं कटिंग बघणार आहोत. त्याच्यासाठी आपलं जे चेस्टचं माप होतं ते घ्यायचं आहे, आणि त्याच्यात प्लस आपल्याला 1.5 किंवा 2 इंच असं मार्जिन ठेवायचं आहे. तर इथे ही घडी 8.5ची आहे, तर 8.5मध्ये प्लस 1.5 ते 2 असं आपल्याला घ्यायचं आहे, आणि ते जे माप आहे ते फोल्ड करून आपण प्रिन्स कटसाठी जे कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपण असं कापड घ्यायचं आहे. पहिल्यांदा असं फोल्ड करायचं आहे, आणि नंतर इथून जिथं आपण खून केली ती मगाची तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला हे परत असं वरून एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे. फक्त जे खाली आहे ते 1/2 इंच आपल्याला सोडायचं आहे एक्स्ट्राचं. म्हणजे जे खालची आहे ती फ्रंट साईड आहे, आणि वरचं आहे ते बॅक साईड आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे जे खाली 1/2 इंच वाढवलं आहे ते आपलं फ्रंट साईड आहे. तर आता आपल्याला उंची घ्यायची 13.5, तर 13.5मध्ये आपण एक प्लस करणार आहोत 14.5, आणि खाली जे 1/2 आहे ते 15, म्हणजे आपण थोडक्यात 15वरती खून केलेली आहे. आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आपण 5.5 घेणार आहोत, आणि जेवढं शोल्डर घेणार तेवढंच आपण मुंडा पण घ्यायचा आहे. तर इथे खाली आपण 5.5च मुंडा घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण इथे 5.5 वरती खून करूया, आणि इथून पण बघूया आपलं बरोबर आहे का. तर थोडंसं अलीकडे येतं आहे, तर इथे आपण परत व्यवस्थित खून करून घेऊया. आता आपलं जी चेस्टचं माप आहे ते पहिल्यांदा टाकायचं आहे. ते आहे 8.5, तर 8.5 प्लस 2 मी घेत आहे, आणि परत एक पुढे बॅक साईड फ्रंट साईडचा एक पुढे घेतलेला आहे. इथे खालची जी घडी आहे ती 9ची घेतलेली आहे मी, आणि पुढे 2 इंच वाढवलेलं आहे, ते फ्रंट साईडसाठी आहे. तर आता हे आपल्याला बॅक साईडचं पहिल्यांदा आपण वरचं मार्किंग करून घेऊया. आता आपल्याला इथे मुंड्यात जो शेप द्यायचा आहे तो 1.5 इंचावरती आणि 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.5 इंच आणि 1.25 इंचावरती द्यायचा आहे. तर नेहमीच मी एवढा शेप देते. आता इथे जो सेंटर आहे तिथून आपण खाली कर्व शेपमध्ये हा शेप देऊन घ्यायचा आहे, आणि हा थोडासा खालच्या साईडून असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपल्याला इथं गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी आहे याची 2.5 इंच, तर 2.5 इंचावरती खून करून घ्यायची आहे. आत्ता ह्याचं गळ्याचं कटिंग करायचं नाही आहे, कारण आपल्याला जो मेन फॅब्रिकवरचा गळा आहे ना त्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करून तो गळा घ्यायचा आहे. कारण आता गळा खाली आपल्याला ह्या कस्टमरचा गळा 4.5 होता, पण आपण तेवढा घेऊ शकत नाही, कारण जे डिझाईनचं वर्क आहे ना तेवढाच आपल्याला गळा घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे मी आत्ता काय ह्याचं कट करत नाही आहे. तर आता इथे आपण बॅक साईडचं कटिंग केलेलं आहे, आणि जे खालचं आहे ते फ्रंट साईडचं आहे. तर आता आपण ही जी बॅक साईड आहे ती बाजूला ठेवूया,
आता आपण फ्रंट साईडला कटिंग करूया. तर फ्रंट साईडला पहिल्यांदा आपण गळा 5 वरती घ्यायचा आहे आणि इथे 5 वरती घेऊन इथे थोडंसं कर्व शेपमध्ये तो गळा काढायचा आहे. नंतर तो आपण खालून गळा मोजणार आहोत. तर इथे आपण 3.5 वरती घेतलेला आहे आणि इकडून पण अगोदर 3.5च मोजून घ्यायचं, म्हणजे आपली लाईन चुकीची येऊ नये म्हणून. सेम. आणि इथून आपण 5 इंचावरती खूण करणार आहोत टक्स पॉईंटला. तर हा जो टक्स पॉईंट आहे 5, तो कधी कधी उंची कमी असेल तर 4.5 पण येतो. इथे मी 1.5 इंचावरती खूण केलेली आहे आणि इथे वरती 2 इंचावरती. हे 1.5 आणि 2 हे जे माप आहे ना, हे कायम एकच ठेवायचं आहे. फक्त जे 5 आहे ते 4.5 होऊ शकतं. आणि इथे आता मी इथं आतला शेप देते पहिल्यांदा आणि मग नंतर हा शेप देत आहे. तर इथून असा कर्व शेपमध्ये घेतलं ना की हा प्रिन्स कट खूप सुंदर बसतो. इथे आपल्याला अर्धा इंच वरती खूण करून ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण जोडतो त्यावेळेस ते आपलं व्यवस्थित ब्लाऊज जोडला जातो. तर इथे आपण आता कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा इथे मधला जो आहे ती पाकळी काढून टाकायची आहे आणि इथे शेपमध्ये अगोदर कट करूया. जिथं मुंड्यात थोडंसं आपण प्रिन्स कटला थोडंसं इथे कट देणार आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित इथं गुढी येऊ नये म्हणून. आणि खालचा जो अर्धा इंचाचा तो पण आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊया आणि जे मध्ये बंद होतं ते ओपन करूया. तर हे आता आपलं फ्रंट साईडचं कटिंग झालेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता असे. आता आपण जे उलट्या साईड आहेत त्याला आपण खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं शिवताना आपल्याला कधीही उलटं पालटं होत नाही, म्हणून नेहमी मी आतल्या साईडला खूण करून घेत असते. आता आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत. बाहीला आपल्याला थोडासा पफ हवा आहे कस्टमरला. तर इथे 8.5ची मी घडी घेत आहे आणि 8.5च्या घडीला थोडं कमी पडतं आहे म्हणून तिथे मी नंतर जॉईंट देणार आहे. आता आपण इथे बघा 8.5 आहे बरोबर. आणि उंची जी आहे ती आपल्याला ती जी तयार उंची 9.5 आहे बाहीची. तर इथे आपण अर्धा इंच वाढवून घेऊया अगोदर. असं 10 इंचवरती आपण ही खूण करून घ्यायची आहे. म्हणजे पहिल्यांदा आपली नॉर्मल जी स्लीव्ज असते ना त्याचं कटिंग आपल्याला त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पफचं मार्किंग करणार आहोत. तर इथे आपण 3 वरती खूण केलेली आहे खालच्या साईडला आणि ह्या साईडला सुद्धा 3 वरच केलेली आहे. इथे आपण 1 इंच सोडून 2 वर खूण केलेली आहे आणि इथून आपल्याला असा शेप द्यायचा आहे. तर आता हा शेप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर याचा 5 इंचाचा आहे, त्यात मी प्लस 1.5 इंच घेतलेला आहे मार्जिन. तर इथे आपले ही स्लीवचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला जी पफ काढायचं आहे त्याच्यासाठी आपण वरती 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर एक्स्ट्रा तुम्ही 2.5 सुद्धा घेऊ शकता जास्त तुम्हाला पफ हवा असेल तर. तर इथे 2 इंच आणि ह्या साईडला 3 इंच घेतलेला आहे. 3 इंचावर आपल्याला हलका हलका असा शेप द्यायचा आहे. हा तुम्ही वरती सुद्धा घेऊ शकता. त्यावेळेवर जेव्हा तुम्ही जास्त वरती घ्याल त्यावेळेस त्याचा शेप जो पफचा शेप आहे तो आणखीन मोठा पफ येईल. हा नॉर्मली पफ हवा होता म्हणून मी 2 इंचावर घेतलेला आहे. तर इथे आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर आपलं स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. इथे सेंटरला कट द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सेंटर समजावा. आणि ही जी छोटीशी इथं जॉईंट येते तो मी इथं पिन करून ठेवते जेणेकरून मला शिवताना ते सोपं जावं. तर आता इथे आपण जे मेन फॅब्रिक आहे ते घेणार आहोत. तर इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याचा आपल्या पहिल्यांदा जो गळा आहे तो आपण व्यवस्थित एकसारखा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखी डिझाईन बॅकला पण आणि फ्रंटला पण यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला ते कटिंग करताना व्यवस्थित कट करता येईल. हे बघा तुम्ही नीट चेक करून घ्या की कुठे आपलं असं म्हणजे पूर्ण सेंटरला सेंटर जुळालेलं आहे का. तर आता इथे जी बॅक साईड आहे ती मी ठेवलेली आहे आणि ॲज इट इज मी अशीच कट करून घेणार आहे, कारण मी ती नंतर बघणार की मला किती गळा आणि कुठे म्हणजे कट करायचा आहे तो मी नंतर करणार. कारण आत्ता जर मी हे कट केलं तर किती म्हणजे शोल्डरचं माप आहे ते चुकू शकतं, म्हणून मी हे आहे असं पहिल्यांदा कट करून घेत आहे.
आणि असंच तुम्ही पण कट करून घ्या. डायरेक्ट तुम्ही गळा जर कट केला तर एखाद्या वेळेस खालीवर होऊ शकतो किंवा शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता हे बघा, तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित झालेला आहे. पण आता इथे फक्त शोल्डरचा प्रॉब्लेम येणार आहे. शोल्डर हा छोटा येणार आहे, कारण जर आपण असं आतून जर गळा कट केला ना तर जी हिरव्या साईडचं दिसू शकतं आणि ते डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून मी हे नंतर कट करणार आहे. तर आता स्लीव्जवरती मी स्लीव्ज व्यवस्थित ठेवलेली आहे. आता आपली जी बाही आपण कट केलेली होती ती आपल्याला इथं बसते का बघूया. तर ही ती अगदी कट टू कट बसती आहे, कारण की जो मधला शेप होता म्हणजे बॅक साईडचा शेप आपण जेवढा पाहिजे तेवढा कट केला होता. पण आपलं लक असं आहे की आपली ही बाही ह्याच्यात बसती आहे, म्हणजे आपल्याला कुठे कमी जास्त करावं लागणार नाही आहे. नाहीतर असे जे पॅटर्नचे ब्लाऊज येतात ना त्याला खूप ॲडजस्ट करावं लागतं. अगदी म्हणजे जसे येतात तशानुसार आपल्याला तो ब्लाऊज शिवावा लागतो. आणि हे फार किचकट असतं की त्या पॅटर्ननुसार तो ब्लाऊज शिवावा लागतो. अगदी डिझाईन वगैरे सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे हे फार खूपच किचकट काम आहे हे बसणं. आता बाकीचं तर प्लेनच आहे, फ्रंट साईडला तर प्लेनच आहे, त्याच्यामुळं ते काय फारसं अवघड नाही आहे. पण ह्याला स्लीव्जला आणि बॅक साईडला डिझाईन आल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर इथे मी आता फ्रंट साईडचं कटिंग करून घेते. आणि तुम्हाला कसं वाटलं हा प्रिन्स कटचं कटिंग, हे तुम्हाला समजलं का हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं ना तर खूप सुंदर प्रिन्स कट बसतो. आणि म्हणजे माझ्याकडे ते जवळजवळ प्रिन्स कटच जास्त ब्लाऊज असतात आणि हा पॅटर्न खूप माझ्या कस्टमरला आवडतो. आवर्जून मला हा पॅटर्न प्रिन्स कटचाच ब्लाऊज शिवाय सांगतात. तर तुम्ही फिनिशिंग वगैरे व्यवस्थित ठेवली ना तर तुमचे ब्लाऊज खूप सुंदर बसतात. आणि फिटिंगलासुद्धा आवर्जून लक्ष देऊन तुम्ही जर व्यवस्थित फिटिंग वगैरे केली ना तर खूपच सुंदर ब्लाऊज बसतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे फ्रंट साईडचं माझं कटिंग झालेलं आहे, ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. मी ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून नाही दाखवलेला, फक्त मी कटिंगच दाखवलेलं आहे. पण माझा ब्लाऊज जो आहे तो शिवून झाल्यावरती मी तुम्हाला त्याचं पण दाखवणार आहे. तर तो जो ब्लाऊज आहे तो शिवताना मला फक्त गळ्याला थोडा त्रास झालेला आहे. हे बघा, हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे अशा पद्धतीने. थोडंसं शोल्डर मी आतून घेतलेला आहे आणि पफसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. मोरसुद्धा अगदी व्यवस्थित मी फ्रंट आणि बॅक धरून व्यवस्थित केलेला आहे. तर हा तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आवडला तर माझा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल तुम्हाला वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर हा बघा, खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे. आणि हा शिवायला थोडासा अवघड पडला पण खूप छान झालेला आहे. याची फ्रंट साईडसुद्धा मी तुम्हाला दाखवते प्रिन्स कटची. अगदी छान बसतो हा ब्लाऊज प्रिन्स कटचा. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग एकदा करून बघा माझ्या पद्धतीने, आणि मग तो कसा तुमच्या कस्टमरला बसतोय किंवा तुम्हाला बसतोय हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हा प्रिन्स कटचं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओची मला कमेंटद्वारे नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू व्हेरी मच.